भरघोस योगदान देऊन युवकांसाठी 24/7 एकच कॉल आणि मॅटर सॉल्व हे ज्यांच्यासाठी आपण बोलू शकतो ते आपल्या सर्वांचे लाडके दादा स्वरूपदादा गुरव यांचं देखील धन्यवाद, कारण त्यांच्या अथक प्रयत्नातून आज 16 या लांजा नगरीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। त्याचबरोबर मनोहरजी बाई साहेब, वैभवजी जोईल साहेब, युवा लांजा क्रिकेट क्लबचे आमचे सर्व सदस्य, त्या सर्वांचं भरपूर धन्यवाद। आणि आता पहिल्या डावाला सुरुवात होईल। एक षटक हे 50-50चं असेल, दोन्ही संघ याकडे लक्ष द्या। या 50-50च्या ओव्हरमध्ये चौथं षटक हे कंपल्सरी 50-50चं षटक आहे। त्या षटकामध्ये तुम्हाला 14 धावा बनवायचे आहेत। 14 धावा बनवल्या तर त्यापेक्षा ज्या जास्त धावा असतील आणि जेवढ्या धावा तुम्ही 14च्या पुढे बनवता त्याच्या निम्म्या धावा तुमच्या खात्यामध्ये ऍड होतात, आणि 14 पेक्षा जर कमी बनवल्या, जेवढ्याही बनवलेल्या असतील त्याच्या निम्म्या धावा तुमच्या खात्यातून कपात होतात। आणि त्यामुळे एक आगळी वेगळी संकल्पना या स्पर्धेमध्ये राबवली आहे। प्रेक्षक आता हळूहळू या मैदानाकडे निघालेत। आपल्या सर्वांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा। आता जाऊ या मैदानामध्ये, होईल बॅटलला सुरुवात। ओम नमोजी आद्या वेदवती प्राद्या जय जय स संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकळमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो। आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आता सामन्याला सुरुवात होईल। दोन धुरंधर फलंदाजीसाठी मैदानाच्या दिशेने निघालेत। सुमित गुरव, वैभव वसाहत आपला एक्स्ट्रा खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे आणि तो लवकर पाठवून द्या। सुमित आणि प्रतीक हे डाबाला सुरुवात करतील। प्रतीक गवंडे आणि पहिल्या षटकाची जबाबदारी खांद्यावर घेत असताना रविकिरण विश्वासराव उर्फ विकी दाखल झालाय। पंच तयार, काउंटडाऊन सुरू। आता होईल खऱ्या अर्थाने बॅटलला सुरुवात। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 लेट्स प्ले। चौथ्या रात्रीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 ची चौथी रात्र आणि पहिला सामना। स्ट्राइक एंडला फलंदाज तयार झालाय प्रतीक, नॉन स्ट्राइक एंडला सुमित। बर्थडे बॉय आज आपल्या संघाला काहीतरी वेगळं गिफ्ट देणार का? वाढदिवसाच्या निमित्ताने पंचांचा निर्णय आलाय। सामन्याला सुरुवात। रवी किरण पहिला चेंडू आशेचा किरण बनून पहिलाच बॉल स्लाइस करायचा होता। बॅकवर्ड पॉइंट गल्ली रिजन मध्ये गोशांकी क्षेत्र, तिथे चाललाय चेंडू। मेल फक्त एकच धाव, एकेरी धावेने सुरुवात झाली। पहिला चेंडू सिंगल साठी जातोय। दोन खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत। एक खेळाडू सध्या लॉंग ऑफ मध्ये, दुसरा खेळाडू लॉंग ऑनला लावला गेलाय। बाकीचे खेळाडू पॉवर प्ले मध्ये सध्या 30 यार्ड वर्तुळावर। पॉइंट कव्हर, पॉइंट एक्स्ट्रा कव्हर। आता एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मिड ऑफ मध्ये आणलाय। लॉंग ऑफचा खेळाडू वाईडिश मिड ऑफ मध्ये, वाईडिश लॉंग ऑफ मध्ये गेलाय। मिड ऑन 30 यार्ड वर्तुळावर, मिड विकेट स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षण असताना पुढचा चेंडू टाकण्यासाठी रवी किरण तयार। स्ट्राइक एंडला आहे प्रतीक, ओव्हर द विकेटने पुढच्या चेंडूचा सामना करेल। पायावरचा बॉल, स्ट्रॉंग अपील, पंचांचा सिग्नल LBW पायचीच्या रूपाने पहिला धक्का। प्रतीक माघारी परतलाय। विकेटचं पतन। ऍक्शन रिप्ले tenniscricket.in वर बघायला मिळेल। प्रतीक गवंडे लेंथ बॉल होता, त्यावर छेडछाड करण्याचा प्रयत्न, परंतु लगेच स्ट्रॉंग अपील। रवी किरणच्या खात्यामध्ये एक मोठी विकेट LBW। आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय। पण रिप्ले बघा, प्लम विकेट अगदी समोर पकडला गेला
आता मैदानाच्या मध्ये आतमध्ये आलाय अमोल भोसले, रत्नागिरी टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली खेळाडू, सातत्याने चर्चेत राहतो. सदरक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद वाक्य घेऊन तुम्हा सर्वांच्या संरक्षणाची जबाबदारी जे महाराष्ट्र पोलीस दल घेतं त्या पोलीस दलामध्ये कार्यरत आहे हा खेळाडू. पण तेवढंच चांगलं क्रिकेट, तेवढंच चांगलं बॅडमिंटन खेळतो. पण आज या पटलावर अमोल भोसलेकडून अपेक्षांचं ओझं वाढलेलं आहे आणि त्यामुळे त्याला स्वतःला येथे थोडंसं सिद्ध करणं गरजेचं आहे. रवी किरण खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर होता, खोदून काढलाय, गॅप मध्ये चाललाय, दोघांमधून गॅप शोधला आणि आता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत चौकार अमोल आला, त्याच्या बॅट मधून आलाय हा चौकार. ऍक्शन रिप्ले. दोन खेळाडूंच्या मधून एखाद्या सुई मधून अलगद धागा काढावा तसा बॉल काढलाय आणि त्यानंतर बॉल सीमा पार जातोय. पहिला चौकार, चौकाराच्या मदतीने फलकावर आहे 5 धावा, एक गडी बाद, विकेट गेली आहे. परंतु आता जबाबदारी वाढली आहे या दोन फलंदाजांची. मिड ऑफ आणि मिड ऑन हे दोन क्षेत्ररक्षक त्यांच्या मधून चेंडू निघून गेला. परंतु त्यानंतरचा बॉल स्लोबर कटरचा वापर केलाय. बोटांची जादू, एखादी रेल्वे गाडी ज्यावेळेला ट्रॅक बदलते थोडंसं वळण प्राप्त होतं तसाच बॉल टप्पा पडला, थोडासा बाहेर निघालाय. चांगलं कमबॅक. रवी किरण, विश्वासराव आशेचा किरण आहे टीमसाठी. परंतु त्याच्यावर देखील जबाबदारी वाढली आहे कारण समोर आहे अमोल भोसले ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. फलकावर आहे 5 धावा. पहिला सामना चौथ्या रात्रीमध्ये. साइड ऍक्शनने टाकला होता, हलक्या हाताने खेळ्या, फटका हवेत, कॅच. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का, अमोल भोसले देखील माघारी परतलाय. चौकाराचं प्रत्युत्तर 5 या धावसंख्येवर दुसरा धक्का बसतोय. लो फुलटॉस होता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फ्लिक करू पाहत होता परंतु टायमिंग खराब. विकेटचं पतन, धक्का बसतोय दुसरा. रवी किरणच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. दुसरा धक्का आयकॉनच्या रूपाने लागला. आता मैदानाच्या आतमध्ये मुन्ना यादव, विक्रम हे नाव या खेळाडूचं. आज फलंदाजीमध्ये एक वेगळा विक्रम अपेक्षित असेल. प्रमोशन मिळालंय त्याचं कारण 2 विकेट लवकर गेल्या. आता स्वतःला सिद्ध करायचंय. थोडंसं संकटामध्ये सापडलाय संघ. दोन्ही आयकॉन माघारी परतलेत त्यामुळे लोकल टॅलेंट आता बघायला मिळेल. रवी किरण, शेवटचा बॉल. लो फुलटॉस होता, सरळ बॅटचा वापर केलाय. ओर दी बॉलर हेड, मिड ऑन मधून क्षेत्ररक्षक पोहोचलाय परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर दाखल झालाय. थ्रो थोडासा ओर थ्रो. शेवटच्या बॉलवर मिळते एकेरी धाव. फलकावर आहे 6. पहिल्या षटकाचा खेळ संपला. P1 मध्ये 6 धावा, 2 गडी बाद. वैभव वसाहत लांजा या संघाची धावसंख्या. ऐकूया एक सुमधुर संगीत. पहिल्या षटकामध्ये 2 हादरे दिले रवी किरण आणि आता दुसऱ्या षटकासाठी अनिकेत तांबे. आयकॉन अनिकेत तांबेचा पहिलाच बॉल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केलाय मुन्नाने. खेळायचा होता वाशीला, बॉल गेलाय काशीला. कनेक्शन नाहीये. डॉट बॉलने चांगली सुरुवात झाली दुसऱ्या षटकाची. ऍक्शन रिप्ले. थोडासा आकुटप्प्याचा चेंडू, हा पंप जॅक करायचा होता परंतु कनेक्शन जुळलेलं नाहीये आणि हा डॉट बॉल. अनिकेत तांबे आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्याने पहिलाच बॉल मुन्ना यादवच्या विरोधात डॉट बॉल टाकलाय. फलकावर आहेत फक्त 6 धावा. ड्राईव्ह करायचा होता, प्रचंड वेग. बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिल फक्त 1. एका धावेच्या मदतीने फलकावर आहे 7 धावा. आता 7 द्यावी लागेल.
7 अंक आला की आम्हाला नेहमीच आठवण येते महेंद्रसिंग धोनीची आणि क्रिस्टियानो रोनाल्डोची. पण इथे 7-2 पहिल्याच ओव्हरमध्ये रवी किरणने टीमचा आशेचा किरण बनत असताना 2 हादरे दिलेत. मुन्नाकडे टॅलेंट आहे, तो चांगला खेळतो, लेदर क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. अनिकेतच्या विरोधामध्ये पुढच्या चेंडूचा तो सामना करेल. ड्राईव्ह केलंय बॉलला, एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, थ्रो केलाय, तोपर्यंत क्विक सिंगल. आजच्या रात्रीमध्ये धावेची चोरी केली असं म्हणायला हरकत नाहीये. ही क्विक सिंगल होती, या सिंगलच्या मदतीने फुल कव्हर आहेत 8 धावा. सुमित गुरवने आतापर्यंत खातं उघडलेलं नाहीये. बराच वेळ तो नॉन स्ट्राईक एंडला होता. 9 चेंडूंचा खेळ झालाय, परंतु सुमित आता स्ट्राईक एंडला आलाय. बर्थडे बॉय, आज भरपूर अपेक्षा असतील, अपेक्षांचं ओझं वाढलंय. त्याचं कारण 2 विकेट गेल्यात. जबाबदारीनं खेळावं लागेल या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू असेल सुमितसाठी. पहिल्या चेंडूच्या रूपाने सध्या क्षेत्ररक्षण न्याहाळतोय. सन्मान दिलाय बॅटचा फेस समोर ठेवत असताना. हा चेंडू सन्मान अमित तांबेला. क्रिकेटमध्ये सन्मान द्यावा लागतो. सर सुनील गावस्कर नेहमीच म्हणतात, चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूचा समाचार घ्या. आणि पहिल्या चेंडूवर स्ट्राईक एंडला येत असताना सुमित गुरवने बॅटचा फेस अगदी समोर ठेवला आणि सन्मान दिला अनिकेत तांबेला. परंतु आता पुढच्या चेंडूवर आक्रमण होईल का? प्रयत्न केलाय, खोदून काढलाय, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग होते. सिंगल मिळत असताना सुमितचं खातं उघडलं. या सिंगलच्या मदतीने फुल कव्हर आहेत 9 धावा. 11 चेंडूंचा खेळ संपलाय, फक्त 9 धावा फुल कव्हर आहेत. धावसंख्येचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल. आजच्या रात्रीमध्ये जर तुम्हाला पुढच्या फेरीसाठी जायचंय तर तुम्हाला धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. चांगला रायझिंग डिलिव्हरी मुन्नासाठी. हाय हॅलो केला असेल. या चेंडूने मुन्नाला विचारलं, संध्याकाळी चहा घेतलाय का? एवढा प्रश्न विचारून पुढे गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. फुल कव्हर आहेत, फक्त 9 धावा, 2 गडी बाद. चला पुढच्या सामन्यासाठी मनोज इलेवन कणकवली विरुद्ध विश्वदीप कोंडगे, दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करून घ्या. आपल्या संभाव्य खेळाडूंची लिस्ट आमच्याकडे अपडेट करा. मनोज इलेवन कणकवली विरुद्ध विश्वदीप कोंडगे, आपल्यासाठी हा शेवटचा कॉल आहे. दीपराज जाधव, विश्वदीप कोंडगे टीम, चला रिपोर्टिंग करून घ्या. 2 षटकानंतर 9 धावा कोंडी केली आहे फलंदाजांची, परंतु त्यात कोंडी फोडावी लागेल. जरी पहिल्या 2 षटकांमध्ये 9 धावा आल्या असतील तरी येणाऱ्या 18 बॉलमध्ये धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. चौकार षटकार बघायला मिळालेले नाही आहेत. थोडासा दबाव टाकलाय आणि दबावामध्ये तुम्हाला प्रभाव पाडावा लागतो. तो दबाव झुगारून येथे चांगली बॅटिंग अपेक्षित आहे. सुमितकडे ते सामर्थ्य आहे. विक्रम देखील तेवढाच चांगला खेळतो, परंतु आज या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करायचंय. तिसऱ्या षटकासाठी महेश्वर, सुयश मोहिते आलाय. व्हाईट बॉलचं सिग्नल, ये संपाय सिग्नल आलाय. एक्स्ट्राची खून मिळते. पंचांनी हात समांतर केलेत, म्हणजेच काय अवांतर धाव मिळाली. एक्स्ट्राच्या मदतीने डबल फिगर मध्ये धाव फलक 10 धावा, 10 for 2. सुयश मोहिते आपल्या टीमसाठी तिसरं षटक घेऊन आलाय कुरंगा देवी कुरंग टीम कडून. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी होती. फाईन खेळ आहे. फाईन लेग मध्ये गोशांकी क्षेत्र, तिथे धाव मिळेल फक्त एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. 40-45 पर्यंत जर मजल मारली तर तिथून एक चांगलं बॅटल रंगू शकेल, परंतु त्यासाठी धाबा येणं गरजेचं आहे. एक चौकार आला, तो अमोल भोसलेच्या बॅटमधून होता, परंतु त्यानंतर तो बाद झाला. 11-2 इथून डाव सावरायचा आहे. एखाद्या पत्त्याचा बंगला कोसळावा तसा कोसळू द्यायचा नाहीये, कारण ही मॅच महत्त्वाची आहे. वैभव वसाहत या संघातील खेळाडूंसाठी हे क्रीडांगण नवीन नाही आहे. गेली अनेक वर्ष सातत्याने या क्रीडांगणावर ते खेळत आहेत. चला चेंडू मैदानामध्ये पाठवून द्या. या स्पर्धेचा भव्य दिव्य सोहळा ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अनुभवतोय, या लांजा नगरीचे
माजी उपनगराध्यक्ष आणि त्याचबरोबर युवकांचे प्रेरणास्थान, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, राजकीय अशा क्षेत्रामध्ये भरघोस योगदान देणारे व्यक्तिमत्व, 24/7 सर्वांसाठी धावून येणारे एकच दादा म्हणजे आपले स्वरूप दादा गुरव. एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व. मनातली इच्छाशक्ती त्याने सत्यात उतरवली, मूर्त रूप दिलं या स्पर्धेला. आणि करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. आखू टप्प्याचा बॉल हुक केलाय, आता धावा भूक झाल्यात, सरळ गेलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आपला फटका 440 होलचा झटका, सुमितच्या बॅट मधून षटकार. बड्डे बॉयच्या बॅट मधून पलटवार झालाय. थोडासा आकुटप्प्याचा चेंडू टाकला, वरती होता, हुक केलाय कारण धावांची भूक लागली आहे. आता फलकावर धावा झाल्यात. पण त्यानंतरचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं, थोडीशी मती वापरली, गतीसोबत मती वापरली की प्रगती होते. आणि यावेळेला ती गती थोडीशी कमी केली आहे, गतीसोबत बीट केलं. स्लोबर वन होता, स्लोबर कटरचा वापर केलाय. परंतु सुमित गुरव लांब लचक षटका ठोकण्यासाठी ओळखला जातो. यावेळेला लवकर कमिट झालाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय चेंडू. क्रॉस बॅटने खेळीला हा फटका मिळते, फक्त सिंगल स्ट्राईकला रोटेट केलाय. एका धावेच्या मदतीने फलकावर धावा. एकोणीस धावा आहेत फलकावर. 2 गडी बाद 19. पुढचा चेंडू ओ द विकेट, बॅक ऑफ द हँड. यॉर्कर पेश केलाय मिड विकेट मधून. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल करतोय, बॅकअप दिलाय, मिळेल फक्त एकच धाव. आयुष्याच्या प्रवासामध्ये बॅकअप नसेल तर पॅकअप करावं लागतं, तो बॅकअप इथे मिळाला. एका धावेच्या मदतीने फलकावर आहेत 20 धावा. 2.5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. सुयश आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. यानंतरचं षटक 50-50% म्हणजे 50-50चा असेल. अजून एक वेळा हुक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, दॅट शुड बी टेकन, गुड कॅच, विकेट, मोठा धक्का. सुमित गुरव बॅक टू डग आउट. हुक करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन बरंच होतं, शेवटपर्यंत नजर ठेवली आणि आता चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद, धक्का बसलाय तिसरा. हे षटक 50-50चं ओर आहे. तिथे तुम्ही 14 बनवल्या तर त्यामध्ये वाढ होईल, 14 पेक्षा कमी आल्या तर कपात होईल. पहिलाच बॉल हवेत खेळ आहे, पण तू जाईल घोषांकी क्षेत्राच्या दरम्यान. धाव मिळेल फक्त आणि फक्त एक. एकेरी धावांनी आता काहीच चालणार नाहीये. एकवीस धावा फलकावर. पहिल्या चेंडूवर एक धाव मिळाली बिलाल आणि विक्रम. यावेळेला फटका चांगला आहे, हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने केले शर्तीचे प्रयत्न पडले कमी. मिळते 6 धावांची हमी. षटकार.
जे होतं मनात ते आणलं मैदानात, असं जाता मुन्ना यादवने सांगितलं असेल. त्यानंतरचा चेंडू हवेत केळाय, फटका हवेत होता, तिथून झेल निसटलाय. सकाळी ओला साबण हातातून निसटावा तसा बॉल हातातून निसटलाय. जीवनदान देणं थोडस अंगलट येऊ शकतं. जेल सुटलाय. सुटलेला झेल किती घातक ठरू शकतो याचा अंदाज बांधावा लागेल. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम तुम्हाला कॉल आहे. चला रिपोर्टिंग करून घ्या. शेवटचा कॉल आहे. मनोज इलेवन कणकवली आणि विश्वदीप कोंडगे. बिलालने प्रयत्न केलाय, उसळी होती. व्हाईट बॉलची घोषणा पंच कळवतायत. मागच्या चेंडूवर षटकार, त्यानंतर सिंगल, परंतु हा चेंडू थोडासा दिशाहीन. गती वाढवली, गतीसोबतचं नियंत्रण गमावलं. तुम्हाला गतीसोबत नियंत्रण ठेवावं लागतं, ते नियंत्रण पाहायला मिळालेलं नाहीये. 50-50 ओव्हरमध्ये आत्तापर्यंत धाबा आलेल्या आहेत. 3 चेंडूमध्ये 9 धाबा, म्हणजे अजून बनवायचे तुम्हाला 5 आणि त्यासाठी 3 चेंडू असतील. बिलाल स्ट्राईक एंडला. लेदर क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव या खेळाडूकडे. तेवढंच चांगलं टेनिस बॉलचं क्रिकेट तो खेळतो. जबाबदारीने खेळावं लागणार आहे. पण या बॉलवर उत्तर नाहीये. फ्रंट फूट थोडंसं बाहेर काढलं. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल होता, तो जाऊ दिलाय. निराशा लगेचच त्याने व्यक्त केली. ती रिॲक्शन बघायला मिळाली. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 2 मध्ये जर 5 आल्या तर 14 बनतील, परंतु त्या जर आल्या नाहीत तर मात्र थोडीशी कपात होऊ शकते आणि ती कपात होऊ द्यायची नाहीये. अजून एक वेळेला तोच प्रयत्न. पायावर टाकलेला बॉल एकदा मेल. सिंगल बरोबरच पंचांचा इशारा येतोय. ही सिंगल आलेली आहे एक्स्ट्राच्या रूपाने. लेग बाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 पंचांनी इथे वापरला आणि सांगितलं हा लेग बाय. एक्स्ट्राची धाव. 30 धावा फलकावर. स्वागत आहे आदरणीय वैभवजी जोईल साहेब, आपले देखील सहर्ष स्वागत लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 4थ्या रात्रीमध्ये. आतापर्यंत 10 धावा आल्यात. शेवटचा चेंडू. या चेंडूवर चौकार गरजेचा आहे मुन्नासाठी. परफेक्ट यॉर्कर. भेदक होता, सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि ते षटकाचा खेळ आता समाप्तीच्या दिशेने जातोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? धावबादच्या रूपाने विकेट. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट.in वर बघायला मिळतोय. गणेश सुरबेने तत्परता दाखवली आणि त्यानंतर बिलाल नेमरेकर माघारी परतलाय. विकेटचं पतन. 4 षटकांचा केस संपला. आता थोडीशी कपात होईल. शेवटच्या षटकाचा खेळ अद्याप शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये वैभव असा संघाचा बाहुबली गणेश पवार. पवार म्हटलं की पावर येते. आज गणेश पवारला ती पावर दाखवावी लागेल. संघ थोडासा अडचणीत आहे. या 6 चेंडूंमध्ये 10 ते 15 धावा गरजेच्या आहेत. 40 पर्यंत मजल मारी चलता तर चांगली फायटिंग होऊ शकेल आणि तोच प्रयत्न करायचा आहे. 5 धावा कमी झाल्यात कारण 10च आल्या तर मी फलकावर आहेत 25 धावा. गणेश पवारने स्लाइस केले बॉलला. बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. मिळतंय 2 धावा. 2 धावांच्या मदतीने फलकावर आहे 27. व्ही मध्ये खेळावं लागेल. लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये तुम्हाला फटके खेळावे लागतील. डाऊन दी ग्राउंड जास्तीत जास्त प्रयत्न करावा लागतील. VIP गॅलरीमध्ये बघतोय आपण चिमुकल्यांसह मॅचचा आनंद घेतलाय. प्रत्येक रात्रीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलंय. पुढचा चेंडू गणेशसाठी. गोलबट टप्प्याचा काठी काढली. दांडी गुल. सेलिब्रेशन फुल. गणेश पवार OUT आउट.
गणेश माघारी निघाला. 2 चेंडूंचा त्याने सामना केला. फलकावर आहे 27 धाबा, 5 गडी बाद. वैभव बसाहत निम्मा संघ सध्या डगाटमध्ये आराम करतोय. त्याचं कारण कुरुंगादेवी कुरंग संघाची गोलंदाजी, धारदार गोलंदाजी केली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये आलाय नवीन फलंदाज, फलंदाजीसाठी दाखल झालाय. विक्रमच्या जोडीने विक्रमला स्ट्राईक एंडला यावं लागेल. धाबा गरजेच्या आहेत या सामन्यामध्ये, धाबा गरजेच्या आहेत. 4.2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 27 ला 5. सागर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. हवेत खेळाय, टायमिंग चांगलं आहे. बॉल जातोय सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, खेचून मारलाय, षटकार. अल्टिमेट एनर्जी ड्रिंक्स तुम्हाला नक्की मिळेल. राहुल एंटरप्राइजेस यांच्याकडून ते पारितोषिक आहे. प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर अल्टिमेट एनर्जी ड्रिंक्स. आणि आता आमच्या प्रेक्षकांनी तो झेल घेतला, पण त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तो व्हाईट बॉल पेश केलाय. नेक्स्ट मॅचचा टॉस मनोज 11 कणकवली विरुद्ध विश्वदीप कोंडगे. शेवटचा कॉल आहे. टप्प्याचा चेंडू, दबाव बघायला मिळतोय. जो षटकार आला त्या षटकारानंतर तो दबाव प्रभाव पाडायचा आहे. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. बॅक टू बॅक 2 एक्स्ट्रा टाकल्यात. फलकावर आहेत 35 धावा. आता कमबॅक झालंय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. एक चांगलं लक्ष इथे उभा राहायचे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 35 ला 5. रवी किरण यावेळेला चांगलं कमबॅक. मागचे 2 चेंडू थोडेसे खराब होते, लाईन पासून थोडासा बाजूला गेला होता. आता कमबॅक झालं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 6 धावा देऊन 2 मोहरे टिपले होते याच रवी किरणने. आणि आता 10 धावा खर्च केल्या. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. परंतु पुन्हा एकदा ते चित्र बघायला मिळत आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल, व्हाईट +1. पंचांना विनंती आहे, बॉल मागे लागलाय. येस, त्यामुळे व्हाईट +1 होईल. या 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. 37 धावा फलकावर. अजून एक वेळा फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थ्रो केलाय. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. भाग मिल्का भाग. अभी नाही तो कभी नाही. आखो ही आखो में इशारा केला आणि त्यानंतर या 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावांच्या मदतीने फलकावर धावा झालेल्या आहेत. 4.5 षटकानंतर 39 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे या डावाचा. चला, मनोज 11 कणकवली विरुद्ध विश्वदीप कोंडगे. दोन्ही कॅप्टन आपल्याला टॉस साठी तयार राहायचंय. जसा डाव संपेल टॉस साठी आपण दाखल होणार आहोत. पुन्हा एक्स्ट्रा कव्हरलाच खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पहिली धाव पूर्ण झाली. दुसऱ्या डावेसाठी विक्रम निघालाय. आता सागर देखील पोहोचला. 2 मिळत आहेत शेवटच्या बॉलवर. 5व्या षटकाचा खेळ अर्थातच पहिला डाव संपला. 41 ला 5. वैभव बसाहतलांचा हा सामना जिंकण्यासाठी बनवायचे असतील 42 धावा. काय घडेल दुसऱ्या डावामध्ये हे आपण ऐकणारच आहोत. त्याआधी जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे टॉस होईल मनोज 11 कणकवली विरुद्ध विश्वदीप कोंडगे. आणि जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल या ऐकूया या रत्ननगरीतील एक युवा आवाज. जयेश आपल्यासोबत असतील कमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. आज शेवटचा कॉल आहे मनोज 11 कणकवली.
11 कणकवली विरुद्ध विश्वदीप कोंडगे. आणि त्याचबरोबर सुभाषजी गुरव माजी सभापती राजापूर या दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती आहे, प्लीज सर जॉइन अस. बरोबरच बोथ ऑफ कॅप्टन. चलो गौरव या लवकर, लिस्ट अपडेट केली आहे. ओके चला टॉससाठी या. वेलकम सर, आपलं स्वागत आहे लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. आज 4थी रात्र क्रिकेटचा महासोळा याची देही याची डोळा नारकर पटांगणमध्ये रंगलाय. कुंभमेळा आणि पाहण्यासाठी दाखल झालेल्या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मनोज 11 कणकवली कॅप्टन, शेवटचा कॉल आहे, त्वरित टॉससाठी दाखल व्हा. टॉससाठी आपल्याला थोडासा विलंब होणार आहे. मान्यवरांना मी विनंतीपूर्वक आपण असं नसतं बा मंचावर सामन्याला आपण सुरुवात करतोय. चला दुसरा डाव सुरू होईल. 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत आणि समालोचन कक्षामध्ये जयेशला आपण ऐकूया. इट्स ओ टू यू. धन्यवाद. थँक्यू गोपी जाधव सर. सामन्याला सुरुवात होते गोलंदाजी ट्रॅकवरती. याच रत्नागिरी जिल्ह्याचा जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू अमोल भोसले पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. त्याच्या विरोधात इथे चांगला फटका, ड्राईव्हचा फटका केला गेला. सुयश आपल्याला पाहायला मिळतोय. सुयश मोहिते मॅन फ्रॉम गोवागडचा हा खेळाडू आहे आणि पहिल्या चेंडूवरती त्याने ड्राईव्ह केला. सिंगल खात्यावरती सोडली गेली. पहिल्या इनिंग मध्ये 41 धावा बनवल्या गेल्या. 42 धावांचा उद्देश त्यांचा पाठलागा दुसऱ्या इनिंग मध्ये करायचा आहे. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकला, त्याच्यावरती ड्राईव्ह केला गेला. स्ट्राईक वरती महेश्वर आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म फलंदाज आहे. त्याच्या विरोधात रणनीती थोडीशी वेगळी, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे आणि म्हणूनच क्षेत्ररक्षणामध्ये बदल सातत्याने केला जाईल. चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. शॉर्ट ऑन पुल करायचा होता, सक्सेसफुल करायचा होता. सात धावा फलकावरती.
7 धावा फलकावरती जोडले जात आहेत. चांगला फटका इथे सजवला गेला. अमोल भोसलेच्या विरोधात तो षटकार पाहायला मिळाला. संख्येचं टोटल 3 मध्ये 7 धावा. चांगली मॅच होईल या शंका नाहीये. ओहो, फुलर लेनचा चेंडू चांगल्या रीतीने इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. अमोल भोसलेकडे ती काबिलियत आहे धावा रोखण्याची. या आधीच्या चेंडूवरती जरूर षटकार आला असेल, परंतु त्यानंतर एक चांगला चेंडू वेगात टाकला. एक्सप्रेस डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाले. हा चेंडू खराब टाकलाय. थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, त्याच वेळेला एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. अपोजिट संघ हा देखील तेवढेच ताकदीचा संघ आहे. हा ग्रामीण पटलावरचा एक जबरदस्त संघ आहे आणि म्हणूनच आपल्याला देखील तेवढीच कामगिरी करावी लागेल. उंच भरारी आजच्या दिवसामध्ये घ्यायची आहे. चौथा संघ कोणता असेल या स्पर्धेतील तो देखील पाहायचा आहे, जो सेमीफायनलसाठी पात्र असेल. हा चेंडू देखील एक्स्ट्रा धावेसाठी धावसंख्या एक्स्ट्रा धावेने वाढते. 9 धावा फलकावरती. 4 चेंडूचा सामना आतापर्यंत झालाय. 4 मध्ये 9 बनवलेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आणि म्हणूनच ती लेंथ पिकअप करणं अपयशी येते. परंतु या खेळाडूकडे ती काबिलियत आहे आणि ती काबिलियत दाखवण्यासाठी प्रत्येक वेळेला त्याने संघर्ष केला. पाहिजे कशा प्रकारे या मॅच मध्ये पहा, इथे साईड चेंज केली आणि रिझल्ट इथे मात्र बदलला. हेच आहे अनुभवाचे बोल. आणि इथे जर पाहायला गेलं तर अनुभव दाखवला इथे अमोल भोसलेने. चांगला चेंडू डिलिव्हर केला. धावा इथे रोखल्या गेल्यात. या चेंडूवरती सलग 2 एक्स्ट्रा धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि त्यानंतर थोडंसं साईड चेंज केली गेली. धावसंख्या आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती जोडलेत. 5 चेंडूचा सामना झालाय. ओहो, फुलर लेनचा चेंडू चांगल्या रीतीने डिलिव्हर केला जातोय. कदाचित एस्टनचा वेध देखील घेता आला असता, परंतु घेतला नाहीये. म्हणजेच नशिबाने साथ दिली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपल्याला बनवायचे आहेत 42 धावा. 30 मध्ये 42 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 आलेत. कॅल्क्युलेशन क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात. पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेलेत 9 धावा. चांगली सुरुवात केली सुयश आणि माहेश्वर या दोन्ही खेळाडूंनी. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे इथे आपल्याला आवश्यकता असणार आहे 24 मध्ये 33 ची. 24 मध्ये 33 बनवायचे आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होणारा गोलंदाज मॅन फ्रॉम वेंगुर्ला परबवाडाचा गोलंदाज प्रतीक गवंडे आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय, ज्याने छत्रपती चषक 2026 मालिका वीर प्राप्त असा हा खेळाडू. प्रतीक स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसिडर देखील आहे हा खेळाडू. सिंधुदुर्ग नगरीमध्ये चर्चा आहे या खेळाडूची. पहिला चेंडू त्याच्या विरोधात फटका चांगल्या रीतीने खेळलाय. लॉंगॉनला भेदला जाईल का? हो, भेदलाय. चौकार आलाय 4 धावेंसाठी. आणि त्या चेंडूला चांगल्या प्रकारे पिक केलाय. महत्वाचं काय तर संयम राखला. शेवटपर्यंत चेंडूला येऊ दिलं बॉडीवरती आणि त्यानंतर बॅट्सस्विंग चांगल्या रीतीने पाहायला मिळाली. योग्य दिशेला इथे मात्र फटका केला आणि नतीजा 4 धावा आल्या. 13 धावा फलकावरती जोडले जात आहेत. चांगला स्टार्ट इथे मात्र दिला या दोन्ही खेळाडूंनी. या चेंडूवरती फटका फसलाय. शॉर्ट पूल सक्सेसफुल करायचा होता आणि याच वेळेला थोडस प्रयत्न केला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तो प्रयत्न फसला मिड विकेटला आणि त्यामुळे 2 धावा या फलकावरती जोडले जात आहेत. महेश्वर थोडस चर्चा करतोय. दोन्ही फटके जे आहेत या आधीचा फटका जो चौकार आला तो नियंत्रणामध्ये होता, परंतु हा नियंत्रणामध्ये नव्हता. आणि महाबळेश्वर देखील तेच सांगतायत की आपल्याला नियंत्रणामध्ये बॅटिंग करायचं आहे. आपण चांगला स्टार्ट दिलाय. आपण जर पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावांचा विचार केला तर उर्वरित 3 षटकामध्ये आपल्याला फक्त 22 धावा बनवायचे आहेत आणि स्टार्ट देखील आपण चांगला दिलाय.
आपण पहिल्या 8 चेंडूमध्ये 15 धावा बनवल्या आहेत, म्हणजे आपण योग्य त्या ट्रॅकवरती आहेत. आपल्याला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळायचं आहे हे थोडंसं समजावून सांगितलं जात आहे. धावसंख्या पहिल्या 8 चेंडूमध्येच 15 धावा फलकावरती जोडलेत. कारण रन रेटचा जर विचार केला तर 11.25. या चेंडूवरती स्लाइस करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक चूक केली, त्यानंतर बॅकअपसाठी प्रयत्न केले गेले. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेले, दुहेरी धावेसाठी हा फटका आलाय. 17 धावा फलकावरती जोडले जात आहेत. मित्रांनो, मुंगी लहान असते परंतु तिच्या सातत्यापुढे मोठमोठे अडथळे हे लहान पडतात. हे सातत्य राखलं जात आहे. अपोजिट संघ हा मोठा संघ आहे परंतु त्याच्या विरोधात सातत्याने इथे चांगली कामगिरी करतायत. कुरंग संघाचं देखील कौतुक करावं लागेल. चांगला चेंडू इथे थोडंसं बॉडीवरती लोड झालाय. बॅट्सविंग थोडीशी लेट पाहायला मिळाली आणि नतीजा सिंगल फलकावरती ऍड केली जाते. या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, कव्हर्सला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा कव्हरला जागा खाली होती आणि त्याच क्षेत्रामध्ये इथे मात्र फटका खेळण्याचा इरादा होता परंतु थोडंसं मी म्हणेन लेट फटका केला आणि बडूनच पॉईंटच्या दिशेने तो फटका डिलिव्हर झाला. सिंगल फलकावरती ऍड झाली. धावा बनवल्या गेल्या 18. पहिल्या 2 षटकाच्या आतमध्ये आपण 20 धावांचा जर विचार केला तर निश्चितच येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आपल्याला 22 धावा बनवायचे. कॅल्क्युलेशन सोपं आहे परंतु ते कॅल्क्युलेशन अवघड होऊ शकतं जर गोलंदाजाने कमबॅक केला तर. प्रतीककडे ती क्षमता आहे. प्रतीक गवंडे एक दर्जेदार गोलंदाज, दर्जेदार कामगिरी राहिली. याच खेळाडूने यावर्षी रेडी प्रीमियर लीग ती देखील गाजवली. मालिकावीराचा किताब तिथे देखील प्राप्त केला. म्हणजेच यावर्षी फॉर्ममध्ये आहे हा खेळाडू. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पॉइंटला क्षेत्ररक्षक, कव्हरला क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर मिड ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय आणि त्यानंतर सिंगल फलकावरती ऍड होते. लॉंगॉनला इथे मात्र फटका केला. सिंगल फलकावरती ऍड झाले. धावसंख्येचं टोटल वाढतंय. मी म्हटल्याप्रमाणे कुठेतरी त्याचप्रमाणे पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा, त्यानंतर येणारे 3 षटक आणि त्यामधील एक षटक जे 50-50 ओव्हरचं आहे त्या षटकामध्ये आपल्याला 14 धावा. ते षटक देखील महत्वाचं आहे. त्या षटकामध्ये धावा येणं देखील महत्वाचं आहे. त्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत तर टार्गेट वाढणार आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका चांगल्या रीतीने खेळलाय आणि त्यानंतर लॉंग ऑफला भेदणारा तो चौकार देखील पाहायला मिळालाय. चौकार 4 धावांसाठी. दोन षटकामध्ये 23 धावा म्हणजेच कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला मिळतंय. दोन्ही आयकॉन खेळाडूंवरती टार्गेटने बॅटिंग केली आहे. प्रत्येक थोडंसं महागडे ठरले आहेत. 14 धावा खर्ची केल्यात. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 आल्या म्हणजे 23 धावा पहिल्या 2 षटकामध्ये आल्यात. पाहायचं या तिसऱ्या षटकासाठी कोण येत आहे आणि ते 50-50 ओव्हरचं जे षटक आहे, चॅलेंजिंग षटक आहे, ते कोणता गोलंदाज वापरतोय. मला वाटतं कुरुंग संघ जो आहे तो या 4थ्या षटकाच्या आधीच ही मॅच फिनिश करण्याच्या इराद्याने बॅटिंग करतोय. म्हणजेच 4थ्या षटकाचं म्हणजे 50-50 ओव्हरचा प्रश्नच येणार नाहीये आणि त्यानुसार इथे बॅटिंग केली जाते. गणेशच्या चेहऱ्यावरती आपल्याला ते स्माइल देखील पाहायला मिळाला. या संघाचा एक जबरदस्त असा खेळाडू आहे. कित्येक वर्ष स्पॉन्सर देखील करत आलाय तो देखील. रिंगणे परिसरामध्ये सातत्याने जर पाहायला गेलं तर स्पर्धा रंगत असतात, मोठमोठ्या स्पर्धा असतात आणि त्यामध्ये स्पॉन्सरशिप देखील केली जाते. असं हे व्यक्तिमत्व आहे. आज त्यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं स्माइल देखील पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी ज्या व्यक्तिमत्वाने लांजा टेनिस क्रिकेट पटलावरती कित्येक वर्ष अधिराज्य केलंय, लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील ज्या खेळाडूचा हातखंड राहिलाय तोच बिलाल नेवरेकर आपल्याला गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक दर्जेदार गोलंदाज आहे, क्वालिटी आहे या खेळाडूकडे. चला बाळा बामणे आणि त्याचबरोबर विवली स्पोर्ट्स दोन्ही संघ आपल्याला कॉल असेल. या चेंडूवरती फटका चांगला खेळलाय.
कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून फटका क्रॅकिंग चौकार 4 धावांसाठी. बाळा बामणे आणि त्याचबरोबर विवली स्पोर्ट्स तिसरी जी मॅच आहे त्यांचे संघ सहकारी कोण आले असतील तर प्लीज आपण आल्याची नोंद करा. आपल्याशी चर्चा केली जाईल. कमिटी मेंबर्स जे आहेत ते तुमच्याशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर आपला जो निर्णय असेल तो आपल्याला देणार आहेत. त्यामुळे प्लीज आपण यायचं आहे प्लीज. 27वा धावा फलकावरती. ओहो धीम्या गतीने टाकला त्याच्यावरती प्रहार केलाय समोरच्या दिशेने फटका केलाय लॉंग ऑफला आणि लॉंग ऑनला भेदण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इथे फटका केला. सिंगल धावा फलकावरती जोडले गेलेत सुयश आणि त्याचबरोबर माहेश्वर. हे दोन्ही खेळाडू कॅल्क्युलेशन क्रिकेट पहा. 8 चेंडू 12 धावा माहेश्वर त्याचबरोबर सुयश 6 चेंडू 14 धावा. आज हा खेळाडू जर पाहायला गेला तर गुहागर मधून आला सुयश मोहिते. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेळतो आणि म्हणूनच आज त्याची आयकॉन म्हणून भूमिका तो बजावतोय. चांगली निवड केली. मोठा फटका खेळण्याचा इरादा. वेगवान चेंडू हात आलाय. पहिले 2 चेंडू हो हे धीम्या गतीचे टाकले आणि त्यानंतर हा चेंडू जो होता तो वेगवान चेंडू हातायला गेला आणि या चेंडूवरती वाईटच्या स्वरूपामध्ये ती एक्स्ट्रा धाव फलकावरती जोडली जाते. कमबॅक करायचा आहे. या चेंडूवरती फटका फसलाय आणि त्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. सिंगल ही प्राप्त होते. या चेंडूवरती सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. 30 या धाव फलकावरती जोडले जात आहेत. रिक्वायर रन रेट कमी आहे कारण रन रेट जास्त आहे म्हणजेच पर्सेंटेज वाढले जिंकण्याचे. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी हे मैदानच असं आहे की कोणत्याही क्षणी इथे उलटफेर झाले. या मैदानावरती देखील आजच्या दिवसामध्ये तो उलटफेर पाहायला मिळेल का. परंतु गोलंदाजांना तो उलटफेर करावा लागेल. चांगला चेंडू पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर मिड विकेटला फटका खेळायचा होता. मिड विकेट आणि त्याचबरोबर मिड ऑफच्या मध्ये हा फटका खेळला गेला. तोपर्यंत धाव जी आहे ती रोखली गेली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 30 धाव फलकावरती जोडले जात आहेत. 30रं षटक प्रगतीपथावरती आहे. यानंतर षटक चॅलेंजिंग षटक असणार आहे. त्या षटकामध्ये मजा येणार आहे. जिथे खेळायचा होता तो फटका खेळता आला नाहीये. थोडंसं धीम्या गतीने टाकला आणि त्याचमुळे या चेंडूवरती फक्त 2 धावा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये 2 धावा या प्राप्त झालेत. दुहेरी धाव आले म्हणजे धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. 32 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. विजयाचं समीकरण जवळ येत चाललंय. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे परंतु ते चॅलेंजिंग ओव्हरचं षटक कशा प्रकारे बॅटिंग केली जाते हे देखील महत्वाचं आहे. धीम्या गतीने चेंडू टाकला. पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केलं. ग्रीजर मध्ये सिंगल आली आहे म्हणजेच 3 षटकांमध्ये बनवले गेलेत. आतापर्यंत 33-11च्या सरासरीने या धावा बनवल्या गेल्यात. येणारे 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडूमध्ये आवश्यकता असणार आहे 9 धावांची. परंतु या षटकामध्ये आपल्याला 14चं चॅलेंज असणार आहे. त्यामुळे या मॅच मध्ये मजा येणार आहे. काय होईल पुढच्या या 12 चेंडूवरती ते देखील आपल्याला पाहायचंय. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया. बाळा बामणे आणि त्याचबरोबर विवली स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपण आला असाल तर आपण इथे सहकार्य करा आम्हाला प्लीज. बाळा बामणे आणि त्याचबरोबर विवली स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज या समालोचन कक्षामध्ये आपण संपर्क करायचा. 33 धावा फलकावरती जोडले जात आहेत.
50-50 ओव्हर. पहिला चेंडू शॉर्ट पिचचा, त्याच्यावरती आक्रमण, फटका फसला, झेल टिपला गेलाय. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन, खराब फटक्याने घात केला. थोडस नाराज असेल सुयश, कारण का चांगल्या पार्टनरशिप रंगत होती आणि अशाच वेळेलाच महत्वाच्या क्षणी त्याने साथ सोडले या 50-50 ओव्हरमध्ये, म्हणजे चॅलेंजिंग ओव्हरमध्ये त्याने साथ सोडले. इथे थोडस नाराज केलं या षटकामध्ये, त्याची आवश्यकता होती संघाला. त्याच वेळेला त्याने थोडस नाराज करून बॅक टू द पेव्हलियन गेल्या. परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नामदेव आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटर आपल्याला ते देखील पाहायला मिळतात. कॉन्फिडन्स नाही इथे मैदानाच्या आतमध्ये आलेत ते देखील. ओहो, आज चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी थोडस जर पाहायला गेलं तर लेग स्टिकच्या बाहेर टाकला आणि त्याच चेंडूवरती एक्स्ट्रा धावा रोकावे लागतील. या धावा सुमितकडे ती काबिलियत आहे या 50-50 चॅलेंजची आणि म्हणूनच त्याच्या कांद्यावरती त्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्यात. हे षटक महत्वाचं आहे आणि या महत्वाच्या षटकामध्ये त्याला धावा रोकायचे आहेत. फ्लाइट दिली, त्यानंतर फटका सजवलाय आणि नो चान्स. बॉल चाललाय ओव्हर द रोप, चौकार 4 धावेसाठी. धावसंख्या 38 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. या षटकामध्ये आपल्याला चॅलेंजिंग षटकामध्ये 14 धावा या कंपल्सरी बनवायचे आहेत. ओ, पुन्हा एकदा एक्स्ट्रा एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा, सातत्याने एक्स्ट्रा धावा बहाल केल्या गेल्यात. वैभव सात लांजा संघाने एक दर्जेदार संघ आहे. कित्येक मोठमोठ्या स्पर्धामध्ये चॅम्पियन संघ म्हणून त्यांची ओळख आहे. आज चॅम्पियन सारखं लढावं लागेल. आतापर्यंत आपण काय केलंय याच्यापेक्षा आपण यापुढे काय करू शकतो याचा विचार आपल्याला करायचा आहे. चित्र बदलू शकतो, विचार बदला आयुष्य बदलेल. या मॅच मध्ये देखील ते विचार बदलायचे आहेत आपल्याला. या चेंडूवरती बॅकफुट वरती गेले, फटका चांगल्या रीतीने केलाय. डीपला प्रोटेक्शन आहे, मुन्ना फेकी करतील. सिंगल तोपर्यंत ऍड होईल. सिंगल सॉरी अमोल भोसले, माफ करा, अमोल भोसले आपल्याला पाहायला मिळालेत. सिंगल आले, सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढलंय. धावसंख्या आतापर्यंत 41 धावा या धावफलकावरती 3 मध्ये 8 बनवल्या गेलेत. या षटकामध्ये आपल्याला बनवायचे आहेत किती? 14. म्हणजेच आपण जवळजवळ या चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न, हुक तर केलाय. धावा किती असतील हे देखील पाहावं लागेल. सिंगल दा फलकावरती ऍड होते. मोठा फटका जरूर केला, परंतु गोशंकीच्या क्षेत्रामध्ये हा फटका केलाय. सिंगल आले, सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचले 42 धावा जरूर झाल्यात. परंतु हे षटक चॅलेंजिंग षटक आहे. या षटकामध्ये काहीही उलटफेर होऊ शकतो. पाहायचं आहे हा शेवटचा चेंडू पडल्यानंतर आपल्याला टार्गेट समजेल. शेवटच्या षटकामध्ये ते टार्गेट असेल का, की इथे धावा कंप्लीट केल्या गेल्यात. बेचाळीस धावा त्या फलकावरती जोडल्या गेल्यात. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा इरादा पुन्हा एकदा फसलाय. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. धावसंख्या 43 धावा धाव फलकावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना या धावा झाल्यात. म्हणजेच अजून देखील या षटकामध्ये धाव बनवले गेलेत. म्हणजे 4 धावांची आपल्याला आवश्यकता असणार आहे. पाहावं लागेल या षटकामध्ये त्या एका चेंडूवरती 4 धावा येतील का, म्हणजे टार्गेट कंप्लीट केलं जाईल का. इथे जे
42 धावांचं टार्गेट होतं ते तर कंप्लीट झालंय, परंतु हे चॅलेंजिंग ओव्हर आहे. हे मॅजिक षटक आहे, फटका फसलाय आणि इथे मॅजिक निर्माण केली आहे सुमितने, म्हणजेच शेवटच्या चेंडूवरती त्याने विकेट घेतली आहे. पाहावं लागेल इथे टार्गेट कंप्लीट झालंय का, की 6 चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता आहे. एक सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. प्रमाणे हे मॅजिक षटक आहे, इथे काही होऊ शकतं. धावांचं टार्गेट तर बनवलं गेलंय, परंतु इथे आपल्याला आवश्यकता अजून देखील बॅटिंग साठी अजून एक कुरंग नगरीचा उभरता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. आणि सातत्याने जर पाहायला गेलं तर कुरंग असेल, कोणगी असेल, या परिसरामध्ये प्रीमियर लीग होत असतात आणि या प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ दाखवणारा हा खेळाडू आहे. या मॅच मध्ये देखील त्याला सिद्ध करायचं. एक लेफ्ट आर्म फलंदाज आहे, चांगल्या प्रकारे बॅटिंग देखील करतो आणि एक ग्रामीण पटलावरचा तो स्टार देखील म्हणून ओळखला जातो. आज त्याला पुन्हा एकदा स्वतःची काबिलियत सिद्ध करायची आहे. 6 चेंडू 4ची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये काही होऊ शकतं. शेवटचं षटक महत्वाचं आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये येणार कोण हे देखील आपल्याला पाहायचं आहे. मित्रांनो, कोणीतरी म्हटलं देखील आहे, आयुष्य रणांगण आहे, येथे आवाज तलवारीसारखा नसतो तर मनात चाललेल्या संघर्षाचा असतो. जो स्वतःवरती विजय मिळवतो तो जग जिंकतो. आज जग जिंकायचं नाही आहे, ही मॅच जिंकायची आहे आणि आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. आपल्याला एक चुका सुधारण्याची संधी मिळणार आहे. या मॅच मध्ये आपण चुका भरपूर केल्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला सातत्याने संघर्ष करावा लागलाय. सुमितने आपल्याला कुठेतरी आपलं अस्तित्व जिवंत ठेवण्याची एक संधी दिली. आपल्याला त्या संधीचं सोनं करावं लागेल. मॅजिक षटक चांगल्या रीतीने हाताळलं होतं सुमितने आणि म्हणूनच आता 6 चेंडू 4ची आवश्यकता असणार आहे. मॅच चांगली रंगली आहे, मॅच जबरदस्त आहे. आज अस्तित्वाची लढाई स्वतःच्या घरच्याच मैदानावरती खेळायची आहे. शॉर्ट पिच मध्ये चेंडू, त्याच्यावरती फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले, झेल टिपला गेला. इम्रान मुकादम यांच्या माध्यमातून आज झेल टिपला गेला. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली. 38 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत, म्हणजे 4ची आवश्यकता आहे. बिलालने मॅजिक करायला सुरुवात केली आहे. बिलाल देखील सांगतोय वादळ येतील, टीका होतील, पण पाऊल कधी मागे फिरणार नाही. कारण स्वप्न मोठी आहेत आणि स्वप्नांपेक्षा आत्मविश्वास हा त्याहून मोठा आहे आणि त्या आत्मविश्वासाने त्यांनी कामगिरी करायला सुरुवात केली. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हे येणारे 5 चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचे आहेत. त्या 4 धावांची किंमत महत्वाची आहे. 5 मध्ये 4 धावा इथे बनवायचे आहेत. हा चेंडू महत्वाचा आहे. शॉर्ट पिच मध्ये चेंडूचा वापर केलाय. फटका पुन्हा एकदा फसलाय आणि झेल टिपला जातोय. सलगचा दुसरा वार फसला आणि झेल टिपला गेलाय. मध्ये 4 बनवायच्या होत्या. फटके खराब केले गेले, संयम राखला गेला नाही आणि अशाच वेळेला सातत्याने विकेट पहा. विक्रम यादव म्हणजे मुन्ना यादव, चेहऱ्यावरती स्माईल. तो संघर्ष खूप काही करावा लागला आणि त्या संघर्षातून आता विजयाच्या दृष्टिकोनातून वाटचाल केली जाते. मित्रांनो लक्षात ठेवा, शौर्याची गाथा त्यांचीच लिहिल्या जातात जे संकटाच्या वादांनाही छाती ठोकून उभे राहतात.
रक्तात जिद्द आणि डोळ्यात स्वप्न असतील तर इतिहासातही नाव लिहिल्याची किमया साकारली जाऊ शकते. आज इतिहासात नाव लिहिलं जाऊ शकतं तुमचं देखील, कारण का 42 धावांचं आव्हान पार करत असताना अपोजिट संघाने तुमच्या विरोधात चांगली कामगिरी केली होती आणि अशाच वेळेला तुम्ही जो कमबॅक केलाय तो काबिले तारीफ आहे आणि म्हणूनच आज तो इतिहास तुमच्या नावाचा लिहिला जाईल. येणारे 4 चेंडू 4ची आवश्यकता आहे. इथे चुका मान्य नाही आहेत. इथे जर चुका झाल्या तर निश्चितच त्याचा खामियाजा भोगावा लागेल. 4 चेंडू 4 धावा. मॅच चांगली आहे. या चेंडूवरती हो नशिबाने साथ दिली. मॅचची हलकीशी कडा आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड होते. तीन चेंडू 3 धावांची आवश्यकता. सुपर ओव्हर होईल का? कालच्या दिवसामध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळाली होती. आजच्या दिवसामध्ये तो थरार पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? जबरदस्त मॅच, सुरुवात चांगली झाली आजच्या दिवसाची. या चेंडूवरती शॉर्ट पूल सक्सेसफुल केलाय. फटका तर चांगल्या रीतीने केलाय. क्षेत्ररक्षण फंबल झाले. सिंगल डबल मध्ये परिवर्तित होईल का? फेकी खराब झाले. बॅकअप होतं आणि म्हणूनच इथे 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. या चेंडूवरती जर बॅकअप नसतं तर निश्चितच विजय कंप्लीट झाला असता. पहा गणेश खूप काही सांगतोय इशाराने. ते डोळे खूप काही सांगतायत गणेशचे. या चेंडूवरती 2 धावा म्हणजे जिंकण्यासाठी 2 चेंडू 1 धावांची गरज आहे. 2 चेंडू 1 धाव. रोमहर्षक मॅच पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण झालंय. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. वाटलं होतं आज संघ पराभवाच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु आज घरच्याच मैदानावरती स्वतःला सिद्ध करायचं आणि म्हणूनच लढताना पाहायला मिळतोय. अस्तित्वाची लढाई आहे. चला वेळ घ्यायचा नाही आपल्याला. चला स्पीडअप करावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 41 धावा फलकावरती. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या पाहायला मिळते. 2 मध्ये 1 ची आवश्यकता. आता थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. स्वतः आता अमोल भोसले आलेत यष्ट्यांच्या मागे, म्हणजे आता करामत होणार या शंका नाहीये. आता गोलंदाज आणि यष्टीरक्षक यांच्यामधून हे द्वंद्व केलं जाईल या शंका नाहीये. आता क्रिकेटच्या पटलावरती बुद्धिबळाचा खेळ जरूर पाहायला मिळेल. बुद्धिबळाच्या पटलावरती वजीर बाद झाला तरी प्यादाला देखील वजीर बनता येतं. आज तुम्ही प्यादात वजीर बनण्याची सुवर्ण संधी आहे. 2 मध्ये 1 बनवायचेत. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. आता 1 चेंडू 1 धावाची आवश्यकता. मॅच आवडले का तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. एका बाजूला वैभव वसाहत हार मानायला तयार नाहीये. दुसऱ्या बाजूला कुरंगादेवी कुरंग संघ हा देखील तेवढ्याच ताकदीने लढतोय आणि म्हणूनच सामना आता 1 चेंडू 1 धाव. सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? हा चेंडू मॅजिक करेल का? जबरदस्त मॅच रंगली जाते. फ्लाइटेड डिलिव्हरी, थोडसा फसवा चेंडू, धीम्या गतीचा चेंडूचा वापर केला आणि त्यानंतर आता सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल का? 1 चेंडू 1 धाव. प्रेक्षकांची तोबा गर्दी. त्याचबरोबर जे टेनिस क्रिकेट .in ला जे प्रेक्षक जोडले गेले ते देखील खूप सारे कमेंट्स करत आहेत. त्यांना देखील पाहिजे सुपर ओव्हर पाहावं लागेल. सुपर ओव्हर होईल का? क्षेत्ररक्षण अटॅकिंगने सजवलं गेलंय. मॅच चांगली रंगली. या चेंडूवरती एक खराब चेंडू टाकला. नतीजा षटकार आला. एका चेंडूने पूर्णपणे स्वप्न उद्ध्वस्त झाली. 1 चेंडू खराब आणि नतीजा या स्पर्धेतील आव्हान संपलंय वैभव वसाहत लांजा संघाचं. परंतु कौतुक करावं लागेल कुरंगादेवी कुरुंग संघाचं. इथे आले आणि लढले देखील. या वाघाच्या गुहेत जाऊन शिकार करणं सोपं नाहीये, परंतु त्यांनी ती शिकार केली. आत्मविश्वास होता आणि त्या आत्मविश्वासाने त्यांनी वार केले आणि अपोजिट संघाला पराभूत केलंय. वेल्डन कुरुंग संघ. अनलक वैभव साथ लांजा संघ. आज स्वप्न अधुरी राहिलेत. ती डोळ्यामधील स्वप्न जी होती ती आज मैदानावरती पूर्ण झाली नाहीयेत. थोडंसं निराशाजनक कामगिरी, परंतु इथे हार झाली आहे. परंतु आयुष्याच्या पटलावरती आज तुम्हाला ती खूप मोठी शिकवण मिळाली.